नमस्कार मंडळी, आज आपण देवी महालक्ष्मीचा जन्म कसा झाला याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. एका पौराणिक कथेनुसार देवी लक्ष्मीची कथा ऋषी दुर्वासा आणि इंद्रदेव यांच्या भेटीपासून सुरू होते. एकदा दुर्वासा ऋषी मोठ्या आदराने इंद्राला फुलांचा हार अर्पण करतात. इंद्रदेव तो हार घेतात आणि विनम्रतेने आपल्या गळ्यात घालण्याऐवजी त्याचे वाहन ऐरावत हत्ती यांच्या गळ्यात घालतात. ऐरावत तो हार जमिनीवर टाकून देतो. दुर्वास ऋषी हे पाहून क्रोधित होतात आणि अहंकारी इंद्रदेवाला श्राप देतात. मी दिलेला पवित्र हार तू जमिनीवर टाकून त्याचा सर्वनाश केलास, याचप्रमाणे तुझ्या राज्याचा सर्वनाश होईल. दुर्वास ऋषींच्या शापामुळे स्वर्गलोक लक्ष्मी विहीन झाला. लक्ष्मी लोकाचे ऐश्वर नष्ट झाल्याने दैत्यांनी त्याचा लाभ घेतला आणि स्वर्गावर आक्रमण केले. या युद्धात देवतांचा पराभव झाला, कारण दुर्वास ऋषींच्या शापामुळे देवतांच्या शक्ती नष्ट झाल्या होत्या. इंद्रदेवाला आपली चूक लक्षात आली, पण आता वेळ निघून गेली होती. इंद्रदेव मदतीसाठी ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवाच्या सल्ल्याने इंद्र भगवान ऋषीकडे मदत मागण्यासाठी गेले. यावर भगवान ऋषीने देवतांना समुद्र मंथन करण्याचा सल्ला दिला. तसं पाहिलं तर देव आणि दानव एकत्र कधीच आले नाहीत, पण समुद्र मंथनासाठी दोघांमध्ये समेट झाली. समुद्र मंथनातून 14 रत्ने बाहेर आली. त्यात एका रत्नाच्या रूपात लक्ष्मीचा जन्म झाला. या विविध रत्नांचे देव आणि राक्षसांनी वाटप करून घेतले. भगवान विष्णूने लक्ष्मीला आपल्या अर्धांगिनीच्या रूपात स्वीकारले. तेव्हापासून लक्ष्मीला विष्णू पत्नी किंवा विष्णू वल्लभा असे म्हटले जाते. समुद्र मंथनापासून उत्पन्न झाल्यामुळे सिंधुसुद्धा हेही एक नाव तिला देण्यात आले.